मोठी आयटी इंजिनियर व्हायचं, घरची गरिबी दूर करायची. 6 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या वडिलांना त्यांच्या पायावर पुन्हा एकदा उभं करायचं. ही सगळीच पाहिलेली 21 वर्षीय तरुणीची स्वप्न एका क्षणामध्ये धुळीस मिळाली. या तरुणीबरोबर तिच्या मैत्रिणींच्या समोरच असं काहीतरी घडलं की त्यानंतर तिच्या मैत्रिणींचं सुद्धा आणि तिच्या कुटुंबाचं सुद्धा संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं पाहुयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. या प्रकरणामधल्या पीडित तरुणीचं नाव प्रतीक्षा सांगावसं आहे. 21 वर्षांची ही विद्यार्थिनी खूप गोरगरिबीतून आतापर्यंत शिक्षण तिनं घेतलेलं होतं. तिच्या वडिलांचा गेल्या 6 वर्षांपूर्वी एक मोठा अपघात झाला. या अपघातानंतर ते कायमचे अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांना चांगल्या रुग्णालयामध्ये उपचारांची गरज आहे. त्याचबरोबर तिची लहान भावंडं आहेत. त्या लहान भावंडांच्या शिक्षणासाठी, तिच्या शिक्षणासाठी म्हणून तिची आई धुणं भांड्यांची कामं करते आणि असं सगळं गरिबीच्या परिस्थितीमधून सुद्धा याच प्रतीक्षानं अतिशय मोठी स्वप्न पाहिलेली होती. आपण मोठी आयटी इंजिनियर व्हायचं, आपल्या घरात असलेलं सगळं दारिद्र्य घालवायचं, गोरगरिबी संपवायची आणि आपल्या आई-वडिलांना, आपल्या भावंडांना खूप चांगलं, निरोगी, सुदृढ आयुष्य द्यायचं, अशी स्वप्न तिनं पाहिलेली होती. याच स्वप्नांसाठी ती गेल्या काही वर्षांपासून धडपडत होती. ती सध्या मूळची ती लातूरची आहे, चाकूरमध्ये राहणारी होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमधल्या श्रीयस महाविद्यालयामध्ये ती कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेत होती. 3ऱ्या वर्षामध्ये शिकत होती आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तिला चांगली नोकरी मिळेल अशी अपेक्षा सुद्धा होती. गेल्या काही दिवसांमध्ये कॉलेजला सुट्ट्या पडलेल्या होत्या, त्यामुळे तिने असं ठरवलं की आपण पुण्याला जायचं आणि इंटर्नशिप करायची. पुण्यामध्ये येऊन एका नामांकित कंपनीमध्ये तिने इंटर्नशिप सुरू केली. मात्र 2 दिवसांपूर्वी तिला कॉलेजकडून एक मेसेज आला. या मेसेजमध्ये लिहिलेलं होतं की काहीही झालं तरी प्रॅक्टिकल्ससाठी उपस्थित राहणं गरजेचं असणार आहे आणि अनुपस्थित राहता येणार नाहीये. त्यामुळे हा मेसेज मिळाल्याच्या नंतर ती तातडीनं रात्रीच पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी निघाली. पहाटे-पहाटे तिथे पोहोचली. त्यानंतर कॉलेजमध्ये गेली. कॉलेजमध्ये जे काही तिला सबमिशन्स करायचे होते किंवा प्रॅक्टिकल होते, ते सगळे तिने पूर्ण केले. त्यानंतर ती तिच्या मैत्रिणींना भेटली आणि 3 मैत्रिणी एका स्कूटीवरून साताऱ्याच्या दिशेने निघाल्या. सोलापूर धुळे हायवेवरती घडलेली ही सगळी घटना आहे. घडलंय असं की सातारा गावच्या दिशेने जेव्हा या तिघी सुद्धा निघालेल्या होत्या, मध्ये वाटेत त्यांना एक पेट्रोल पंप लागला. या पेट्रोल पंपाच्या जवळून रस्ता अगदीच निमुळता होता आणि तिथूनच जात असताना या तिघींची स्कूटी जी आहे ती घसरली आणि तोल जाऊन या तिघी सुद्धा खाली पडल्या. मात्र त्याच वेळी मागून येणारी खडी घेऊन येत असलेली एक हायवा गाडी होती, ज्या गाडीचा वेग इतका जास्त होता की या ड्रायव्हरला समोर एखाद्या तरुणी ज्या आहेत त्या खरं तर खाली पडलेल्या आहेत किंवा तिथे ऑलरेडी एक छोटासा अपघात झालाय हे त्याला दिसलं सुद्धा नाही किंवा त्याने पाहून दुर्लक्ष केलं आणि ही गाडी सुसाट वेगात थेटपणे प्रतीक्षाच्या अंगावरती घातली. त्यानंतर ऑलरेडी जमिनीवर कोसळली असलेली प्रतीक्षा हिच्या डोक्यावरून या अतिशय अवजड अशा गाडीचं चाक गेलं आणि जागीच तिचा मृत्यू झाला. हा सगळा काही घटनाक्रम तिच्या 2 उर्वरित मैत्रिणींच्या डोळ्यांदेखत घडलेला होता. त्यातली एक मैत्रीण तर अक्षरशः घटनास्थळीच बेशुद्ध पडली. जे काही आपल्या डोळ्यांसमोर अगदी 1-2 सेकंदांमध्ये घडलंय, हे खरं आहे का? आणि हे खरं कसं मान्य करायचं हे या दोघींना सुद्धा समजत नव्हतं. अर्थात त्या सगळ्याच्या नंतर प्रतीक्षाच्या घरच्यांना या सगळ्याची माहिती दिली गेली आणि त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. आता मात्र अशी परिस्थिती आहे की हा जो ड्रायव्हर आहे त्याने इतकं सगळं घडल्याच्या नंतर सुद्धा तो घटनास्थळावरती थांबला नाही. तो तिथून सुसाट निघून गेला. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणामधला गुन्हा दाखल केलेला आहे. या ड्रायव्हरचा शोध सुरू आहे. ही गाडी नेमकी कुठून आली होती, कुठे निघालेली होती, हे सगळं शोधलं जातंय. या गाडीचा ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत तर नव्हता ना, हे सगळं सुद्धा शोधलं जातंय. मात्र या सगळ्यामध्ये 21 वर्षांच्या प्रतीक्षाचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर तिचं संपूर्ण कुटुंब आता उद्ध्वस्त झालंय असंच म्हणावं लागेल. कारण ऑलरेडी या कुटुंबामध्ये जी काही परिस्थिती होती, ही परिस्थिती आपली ही लेक काहीतरी करून सुधरावेल किंवा तिला जेव्हा नोकरी मिळेल तेव्हा आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळतील असं वाटत असताना आता त्याच लेकीवरती काळाचा घाला घातला आणि त्यामुळे प्रतीक्षाचं संपूर्ण कुटुंब आज शोककळेमध्ये बुडालेलं पाहायला मिळतंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.